23 मार्च 1994ला मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींना दिलं गेलं आणि तेव्हापासून मराठ्यांवरती अन्याय झाला. आता मराठे जागृत झाले, मराठ्यांना कळलं की आरक्षणाचं महत्त्व काय आणि कोणी आपल्यापासून ते हिरावून घेतलं. त्याच्यानंतर सगळी ही आंदोलनं 57 मोर्चे वगैरे सगळे सुरू झाले. आता मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, मराठ्यांच्या ताटात आलेली भाकरी परत हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याच पक्षाच्या माणसांकडे पिस्तुलं सापडतात, त्याच पक्षाच्या आमदारांवरती घरांवरती हल्ले होतात, त्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यात इन्व्हॉल्व असतात आणि त्याच पक्षाचे नेते जातीय दंगली भडकाव्यात म्हणून चिथावणी देत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की 32 लाखपेक्षा जास्त नोंदी सापडल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं हे क्रमप्राप्त आहे आणि करावंच लागेल. पण ते टाळण्यासाठी म्हणून समाज अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मला वाटतं शरद पवार आणि छगन भुजबळ ह्या दोघांनी मिळून हा रचलेला डाव आहे आणि मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचा हा डाव आहे. आपण सगळ्यांनी जातीय सलोखा आणि मराठ्यांमधले एकोपा या दोन गोष्टी जर कायम ठेवल्या तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला मराठ्यांचं हे आरक्षण द्यावं लागेल. आणि आपल्या लक्षात एक गोष्ट येत असेल की सरकार जेव्हा जेव्हा वेळ वाढवून मागते तेव्हा ते काही ना काही कांड करत आहेत. त्याच्यामध्ये काही ना काही उचापती करतायत, काहीतरी उद्योग करतायत. मराठ्यांमध्ये फूट कशी पडेल, मराठ्यांमध्ये बाकीचे गट कसे पडतील, वेगवेगळ्या मागण्या कशा पुढे येतील, अशा सगळ्या भानगडी याच्यामध्ये चालू ठेवल्या जात आहेत. मित्रांनो, मला वाटतं अशा प्रसंगी म्हणजे न भूतो न भविष्यती 5 कोटी मराठी एकत्र आलेले आहेत. आपण एका दिशेनं एका विचारानं एकत्र आलेलो आहोत. एका दिशेनं चालायचं आहे आणि ते ध्येय प्राप्त करसपर्यंत थांबायचं नाही. कोणी कोणत्याही प्रकारचे मतभेद तयार करायचा प्रयत्न करेल, कोणी कोणत्याही प्रकारची वेगवेगळी मतं मांडायचा प्रयत्न करेल, परंतु आपण मात्र एका मतावर ठाम असलं पाहिजे आणि ते म्हणजे आमचं 16% हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते ओबीसीमधून मिळालं पाहिजे. 32 लाखपेक्षा जास्त नोंदी मराठ्यांच्या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत. आता एवढे सगळे सज्जड पुरावे मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा टाईमपास करणं आणि वेळ मागवून घेणं आणि बाकीच्या कुरघोड्या करणं ही चुकीची गोष्ट आहे. संपूर्ण मराठा तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता आपल्या हातातोंडाशी हा घास आलेला आहे. आपल्या हक्काची भाकरी आपल्या ताटामध्ये यायचा वेळ आलेली आहे. अशावेळी काही लोक त्या अन्नामध्ये विष कालवायचा प्रयत्न करतायत, त्या पिठामध्ये माती कालवायचा प्रयत्न करतायत. तर यावेळी आपण फक्त एकच गोष्ट ठरवली पाहिजे, ती म्हणजे कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण झाली नाही पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली झाल्या नाही पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये याचा कोणीही राजकीय फायदा घेऊन सत्तेमध्ये येण्याची स्वप्न बघितली नाही पाहिजेत. कोणीही याचं राजकारण न करता मराठा समाजावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रामाणिक प्रयत्न करणं ही याच्यामधली सर्वात महत्त्वाची गरज आहे. आणि मराठ्यांना यावेळी हे लक्षात जरूर आलेलं आहे की आपल्यासाठी भांडणारा कोणताही पक्ष नाही, आपल्यासाठी भांडणारा कोणताही नेता नाही. त्यामुळे मराठ्यांच्या तरुण पोरांना हे लक्षात घ्या, तुमच्यासाठी या महाराष्ट्रात कोणताही पक्ष नाही आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षाचे झेंडे दांडे घेऊन नाचणं किंवा म्हणजे त्यांचं मिरवण्यापेक्षा आता ह्या सर्वांची जिरवणं हेच तुमचं काम आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याच्या दावणीला न जाता, कोणत्याही पक्षाच्या छावणीला न जाता मराठ्यांचं स्वतंत्र आरमार आहे, मराठ्यांचं स्वतःचं लष्कर आहे. त्या स्वतंत्र लष्कराने स्वतंत्र ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि ते ध्येय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत 24 डिसेंबरला मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे. मराठ्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळत आहेत, नोंदी सापडत आहेत, त्याचा आधार घेऊन ताबडतोब मराठ्यांना ओबीसीमध्ये घेणं आणि मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना देणं आणि 1994 पासून जो काही बॅकलॉग आहे तो सुद्धा भरून काढणं आणि आमच्या ज्या हक्काच्या 2.5-3 लाख नोकऱ्या ह्या बाकीच्या लोकांनी बळकावलेल्या आहेत त्या परत घेणं किंवा नव्यानं भरती करून मराठा समाजाची तेवढीच मुलं त्या ठिकाणी भरती करणं हे सगळं तातडीनं होणं गरजेचं आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये जातीय दंगली आणि वेगवेगळे उद्योग करायचा प्रयत्न करतील, कारण ज्यांना मराठ्यांना पहिल्यापासून काही द्यायची इच्छा नव्हती आणि आत्तासुद्धा मराठे जागृत झालेत आणि मराठ्यांना कळलं आहे की आपलं कुणी नुकसान केलं आहे. त्यावेळी मराठा समाजाला जे हातात मिळायची वेळ आलेली आहे, पदरात पडायची वेळ आली, त्यावेळी पुन्हा हेच लोक ज्यांनी 1994ला दिलं नाही तेच लोक आता परत मराठ्यांना मिळू नये याच्यासाठी ॲक्टिव्ह झालेत. म्हणून यांच्याच कार्यकर्त्यांकडे पिस्तुलं सापडतात, यांचेच कार्यकर्ते दंगलीत पुढे असतात, यांचेच कार्यकर्ते लोकांची घरं जाळण्यासाठी पुढे असतात. हे लक्षात घ्या, जे स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची घरं जाळून राजकारण करू पाहतील, राजकीय फायदा घेऊ पाहतील, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांच्यासोबत जाणं या महाराष्ट्रातील लोकांची खूप मोठी चूक होऊ शकते. मला वाटतं मराठा तरुणांनी, मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना समान अंतरावरती ठेवून
समाज एके समाज एवढीच भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही पक्षाचा झेंडादांडा आपल्याला आत्तापर्यंत न्याय देऊ शकलेला नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाचं कोणत्याही नेत्याचं चमचा होण्याचं काम मराठा तरुणांनी बंद केलं पाहिजे आणि स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण वाटचाल ही आपली असली पाहिजे. आणि कोणतेही फाटे न फोडता 24 डिसेंबरला मराठा आरक्षणाचा विषय संपला पाहिजे. मराठ्यांच्या हक्कात ज्यांना न्याय मिळाला पाहिजे. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे. कोणाच्याही दादागिरीला, धमक्यांना आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता मराठा तरुणांनी स्वतःची स्वतंत्र बुद्धी, स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचं नेतृत्व हे सगळं स्वतंत्रच ठेवायचं आहे. कोणाच्याही राजकीय दावणीला बांधायचं नाही. कोणाच्याही पक्षाच्या छावणीला आपण जवळ करायचं नाही आहे. जवळ एकच गोष्ट करायची, 24 डिसेंबर, आणि त्यासाठी गावोगावी साखळी उपोषणं, जागृतीचे कार्यक्रम चालू ठेवणं आणि कोणत्याही प्रकारची फूट पडणार नाही, कोणत्याही प्रकारची लूट होणार नाही आणि कोणत्याही लोकांना या महाराष्ट्रात नंगानाच करायला, थैथाट करायला संधी मिळणार नाही याची पूर्व काळजी घ्यायची. आपल्याला एकोपा राखायचा आहे, सलोखा राखायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत, शांती राखत आपला प्रश्न आपण सोडवला पाहिजे. लोकशाहीच्या चौकटीमध्ये प्रत्येकाला आपले मतं मांडण्याचा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा अधिकार आहे. तोच घटनेने दिलेला अधिकार आपण मांडला पाहिजे. आणि मला वाटतं घटनेने जे तत्त्व दिलेलं आहे, सर्वांना समान संधी, त्याचं उल्लंघन जर कोण करत असतील तर अशा सर्व राजकीय पक्षांवर आणि नेत्यांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. कारण बाकीचे लोक तुम्हाला लोक वाटत आहेत आणि मराठी मात्र जर तुम्हाला लोक माणसं वाटत नसतील, जनावर वाटत असतील, तर मला वाटतं मग अन्यायाविरुद्ध आता मराठा पेटून उठणार नाही तर मग कधी उठणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घटनेचा आदर करत, संविधानाचा आदर करत शांतीच्या मार्गाने हे प्रश्न सोडायचे आहेत. जे लोक चिथावणीखोर भाषणं करत आहेत त्यांचा हेतू स्पष्ट आहे की मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, मराठ्यांच्या ताटात पडलेली भाकरी कशाही प्रकारे हिसकावून न्यायची, हा त्यांचा डाव आहे. आणि तो डाव उधळून लावा. शांतीच्या मार्गाने आपण पुढे चालूया.